रन फॉर संविधान कार्यक्रमाला थेरगावमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद। हजारो विद्यार्थी आणि नागरिकांनी रन फॉर संविधान मध्ये घेतला सहभाग। रेखा नरेंद्र माने आयोजित रन फॉर संविधान स्पर्धेतील विजेत्यांना आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते बक्षीस वितरण। भारतीय संविधानामुळेच आपण इथे उभे राहू शकतो, आमदार शंकर जगताप यांचं प्रतिपादन। भारतीय संविधान दिन दरवर्षी मोठ्या प्रमाणात देशामध्ये साजरा केला जातो। आज 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त सौभाग्यवती रेखाताई नरेंद्र माने यांनी थेरगाव मधील नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी रन फॉर संविधान कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। यावेळी विजेत्यांना आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि सामान्य नागरिकांनी हजारोंच्या संख्येमध्ये सहभागी होऊन संविधान दिन साजरा केला। थेरगाव आणि परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते। या प्रसंगी चिंचवड विधानसभेचे लोकप्रिय आमदार शंकर जगताप यांनी उपस्थितांना भारतीय संविधान दिनाच्या शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले। भारत माता की, भारत माता की वंदे। छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की, महामानव डॉक्टर रत्न बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद। उपस्थित सर्व थेरगाव मनपा शाळेतील आमचे बालचमू, सर्व शिक्षक, सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी, आज रन फॉर संविधानच्या निमित्तानं आयोजित केलेल्या आमच्या रेखाताई माने असतील किंवा आमचे नरेंद्र माने यांच्या वतीनं रन फॉर संविधानच्या या रॅलीमध्ये उपस्थित सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। सर्व पत्रकार बंधू, त्याचप्रमाणे सर्व आयोजक, संयोजक आणि या कार्यक्रमाला ज्यांची आवर्जून उपस्थिती आहे असे हबापा गणेश फरताळे महाराज, त्याचप्रमाणे काळूराम बारणे, नगरसेवक अभिषेक बारणे, तानाजी बारणे, संदीप गाडे, नगरसेवक बाबा त्रिभुवन, सनीदादा बारणे, रविदादा भिलारे, गोपाळजी माळेकर, आमच्या शारदाताई मुंडे, सोनालीताई गाडे, नम्रताताई भिलारे, मनीषाताई सुतार, नंदाताई काकडे, हिवळेताई, शिंदेताई, संजय पगारे, लांडगेताई, सर्व शाळेतील शिक्षक वर्ग, आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। आज आपण संविधान दिन, या संविधान दिनाच्या निमित्तानं आज आपण एकत्र येऊन, संविधान हे सर्वांसाठी आहे आणि रन फॉर संविधान हिची संकल्पना नरेंद्र माने आणि यांच्या टीमनं केली, त्यांचं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो। आजच्याच दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान समितीने ही आपली संविधान स्वीकृत केली, त्याबद्दल संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीतील सर्व सदस्य यांचं मी विनम्र अभिवादन करतो, त्यांचं मनापासून अभिनंदन, स्वागत पण करतो। कारण त्यांनी त्या दिवशी जर संविधान दिलं नसतं तर आज आपण इथे हा कार्यक्रम घेऊ शकलो नसतो। संविधान त्या काळात मैथिली आणि संस्कृत या दोन भाषेमध्ये प्रकाशित झालेली होती। त्याच्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी ती संविधानाची स्वीकृती झाली आणि मागच्या वर्षी आपण अमृत महोत्सव, संविधानाचा पण आणि स्वातंत्र्याचा पण अमृत महोत्सव हा साजरा केलेला आहे। आणि अशा या अमृत महोत्सवाच्या दिनी संविधानाने जे काही मूलभूत तत्व आपल्याला दिलेली आहेत ती आपण सगळ्यांनी अंगीकार केलीच पाहिजे। त्याच्यामध्ये समता असेल, स्वातंत्र्य असेल, बंधुत्व असेल आणि न्याय असेल, ही 4 मूलभूत जी तत्व आहेत, या मूलभूत तत्वावरच आज आपण इथे उभा आहोत। आज प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि संविधान हे फक्त प्रत्येकाला आचार विचार देत नाही, तर भारत हा विविध गोष्टींनी नटलेला देश आहे। विविध जाती पंथाने, विविध भाषेने, विविध प्रादेशिक भागाने हा नटलेला देश, पण सगळ्यांना एकसंध ठेवण्याचं काम कोण करत असेल तर ते संविधान करतं आणि संविधानाचा आदर आपण केला पाहिजे, त्याचं आचरण हे आपण केलं तरच निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही एक आपल्या सगळ्यांकडनं श्रद्धांजली असेल। संविधानाच्या दिनाच्या निमित्तानं मी एकच सांगू इच्छितो की आपण पाहिलं की जे आज संविधानाचा पुळका आज जे घेतात, त्यांनी म्हणजे या काँग्रेस सरकारनं जवळपास 56 वेळा या संविधानाची मोडतोड केली। संविधानाच्या
मोडतोड करून आणीबाणी ही आपल्या भारतीय नागरिकांवर आली आणि याच लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किती त्रास दिला हे आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि अशा परिस्थितीत असताना त्यांना आज आता संविधानाचा पुळका येतोय. आणि खरे संविधान जर जपण्याचं काम कुणी केलं असेल तर ते माननीय नरेंद्रभाई मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी 2014 नंतर सबका साथ सबका विकास आपण जर पाहिलं की समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या तत्वावर त्यांनी जे आचरण हे संविधानातनं घेतलं. म्हणूनच सबका साथ सबका विकास करता येत आहे आपल्याला. मग युवकांना चांगला रोजगार असेल, आमच्या माता भगिनींचं रक्षण असेल, कामगारांच्या हाताला काम असेल, अशा या सगळ्या गोष्टी या मोदी सरकारच्या माध्यमातून आपण मागील 11 वर्षापासून देत आलेलो आहोत. आज संविधानामुळे आज जो युवक आपला हा राष्ट्राचा खरा स्तंभ आहे